चाकणमधील समस्यांचं निराकरण करण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी एक सरकारचा मोठा निर्णय आहे। पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारकडून 14 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे। चाकणमधील उद्योग बाहेर जात असल्याचा मुद्दा पुढे करत विरोधकांकडून आरोप करण्यात आलेले होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर पुणे जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांसह प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांची एक समिती प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार आहे। समस्यांचं निराकरण, नियोजन, मंजुरी, अंमलबजावणी या सर्व समस्यांच्या निराकरणासाठी समितीला 10 महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे। तर आपण ही नियोजन, निराकरण, त्याचबरोबर अंमलबजावणी, मंजुरी या सगळ्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे। चाकणमधील असलेल्या वेगवेगळ्या समस्या त्यांचं निराकरण करण्यासाठी सरकारने हे महत्त्वाचं पाऊल उचललंय, ज्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 14 सदस्यीय समिती आहेत, पोलीस आयुक्त आहेत किंवा तिथले जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्या सगळ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि पुढच्या 10 महिन्यामध्ये काय नियोजन केलं जाईल, त्याचं निराकरण करण्यासाठी मंजुरी लागेल किंवा अंमलबजावणी करावी लागेल, या सगळ्यासाठी 10 महिने दिलेले आहेत। 10 महिन्यात चाकणच्या सगळ्या समस्या सोडवण्याचे आव्हान या समितीवर असणार आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय चाकणमधून। दरम्यान चाकण MIDC मधल्या वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांचा अभाव आणि उद्योजकांच्या अडचणींची पाहणी करण्यासाठी युवा सेना प्रमुख, माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे आज 15 ऑगस्ट रोजी चाकण दौऱ्यावर आहेत। दुपारी 1 वाजता हुंडाई चौकापासून पाहणीला ते सुरुवात करणार आहेत आणि वेगवेगळ्या मार्गावरच्या वाहतूक आणि पायाभूत सुविधांची पाहणी त्यांच्या मार्फत केली जाणार आहे। त्यानंतर मोनार्क हॉटेलजवळ उद्योजकांशी ते संवाद साधतील, बैठक होईल आणि त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे। 2 दिवसापूर्वी नाशिकचा दौरा आणि त्यानंतर आता पुण्यातला चाकणमधला दौरा आदित्य ठाकरेंचा। ठिकठिकाणी असलेल्या समस्या, रस्त्यांची दुरावस्था या सगळ्या संदर्भातला आढावा थेट रस्त्यावर जाऊन आदित्य ठाकरे घेतात आणि आज त्यांचा चाकणचा दौरा आहे। चाकण MIDC मध्ये ते पाहणी करणार आहेत। त्यानंतर तिथल्या हॉटेल मालक, त्याचबरोबर वेगवेगळ्या व्यावसायिकांशी संवाद साधतील आणि मग पत्रकार परिषद घेऊन या समस्यांवरती आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। आदित्य ठाकरे या 2 दिवसापूर्वीच नाशिकमध्ये जाऊन आलेले होते। नाशिकमध्ये देखील त्यांचा दौरा आयोजित केलेला होता। नाशिकमधल्या खड्ड्यांसंदर्भात आणि वेगवेगळ्या समस्यांसंदर्भात त्यांनी पाहणी केली, चर्चा केली आणि पत्रकार परिषद घेतलेलीच होती। तीच पद्धत आता पुन्हा एकदा पुण्यामध्ये असेल। पुण्यातल्या चाकणमध्ये रस्त्याची चाळण झाली आहे, अनेक समस्या आहेत आणि त्यासाठी एका बाजूला सरकारनं आत्ताच एक समितीची घोषणा केली आहे, तर दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरेंचा देखील दौरा आयोजित केलेला आहे। आदित्य ठाकरे तिथे चाकणमध्ये जात आहेत आणि आज चाकणमध्ये जाऊन तिथल्या सगळ्या समस्यांची ते पाहणी करतील, तिथल्या लोकांशी संवाद साधतील, पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या संदर्भातली आपली भूमिका देखील स्पष्ट करतील।